सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर त्या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अयोग्य जीवाला योग्यता निर्माण करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या आहे, त्या अनंत लीळेमधून आपल्याला जो समज दिला, बोध दिला, ज्ञान दिलं, जाणीव करून दिली, ते समजून उमजून आपल्या जीवनामध्ये उतरून आपण परमेश्वराबरोबरच अर्थात परमेश्वराच्या सन्निधानात जाऊन परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ज्या आपण दररोज लीळा चिंतन करत आहोत, त्या लीळाचरित्रामध्ये नंबरप्रमाणेच लीळा आहेत आणि आपण लीळाचरित्र वापरतो आहे संदर्भ म्हणून. तर देवदत्त आश्रमांनी जे प्रकाशित केलेलं आहे, परमपूजनीय परमहंत आचार्य श्री जाधववाडीचे मोठे बाबा, लीळा सौरभ नावाचं आत्ता नवीन लीळाचरित्र त्यांनी मराठीत प्रकाशित केलं. त्या लीळाचरित्राला संदर्भ घेऊन आपण ह्या नंबरप्रमाणेच लीळा चिंतन करत आहोत. अनेक सद्भक्तांनी सांगितलं कोणतं लीळाचरित्र आहे, तर ते बी बरोबर आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही लीळा ऐकाल त्यावेळेस तेच लीळाचरित्र जर तुम्ही समोर घेतलं तर तुम्हाला नंबरप्रमाणे त्या लीळा सापडू शकतात, त्याचं वाचन चिंतन करता येऊ शकतं. आणि जरी ते लीळाचरित्र तुमच्याकडे नसेल तर प्रत्येक लीळाचरित्रामध्ये ह्या लीळा असतात, फक्त त्या शोधावं लागतील, एवढाच फरक आहे. त्याच्या मागं पुढं झालेले आहे, त्यामुळं तो तुम्ही कोणतंही लीळाचरित्र संदर्भासाठी घेऊ शकतात. आज आपण परमेश्वर वेरूळला आहे आणि त्या वेरूळला अनेक सद्भक्त आलेले आहे आणि त्या सद्भक्तांच्या माध्यमातून काल आपण बघितलं चांगदेव भट जे आहे ते आपल्या आईला भेटण्यासाठी जातात आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना निमित्त करून आपल्याला स्मरणाचं महत्त्व, चिंतनाचं महत्त्व, आठवण्याचं महत्त्व आणि साधकांनी कसं राहावं याचं महत्त्व सांगताना दृष्टांतातून आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे. सारंग पंडिताची आता भेट होणार आहे देवाची. सारंग पंडित काही कामानिमित्त पैठणहून देवगिरीला आलेले होते आणि देवगिरीला आल्यानंतर त्यांना समजलं की परमेश्वर हे वेरूळला आहे. त्यांच्याबरोबर देमाईसा आहे, लखुबाईसा आहे, भूतानंदाची कन्या जी आहे एकाईसा आणि मोकानंद, असे 4-5 भक्त लोक आहे. सोबत त्यांच्याबरोबर घोडे आहे, सामान आहे, बैल आहे, असा बरंच मोठा लवाजमा आहे. आणि हे गोसावी वेरूळला आहेत असं त्यांना समजल्यानंतर, ऐकल्यानंतर ते दर्शनासाठी वेरूळला जावं आणि त्या दर्शनाच्या अनुषंगाने ते निघाले. येता येता मात्र देवगिरीच्या बाजारात त्यांनी घाटावरती उत्तम प्रकारचं दुर्मिळ जे विकण्यासाठी आलेले जे केळी आहे, सुपारी आहे, पानं आहे, परमेश्वराला अर्पण करण्याच्या उद्देशाने हे बरंचसं सामान घेतलेलं आहे. आणि ते घेतल्यानंतर पुढे जात असताना ते एका नदीच्या कडेवरती पोचले आणि मग सारंग पंडित देमाईसांना काय म्हणतात की देमाईसा, इथे आपण आंघोळ करू, जेवू आणि मग जाऊ. आता जवळच आहे, तर आंघोळ केल्यानंतर फ्रेश होऊन जेवणं करून आणि मग आपण देवाच्या दर्शनात जाऊ. पण देमाईसा काय म्हणते, हे काय पंडितो, आता अगदी जवळ आलं आहे, गावाच्या शिवारात आलं, गावाच्या वेशीवर आलो आहे आपण आणि इतक्याच जवळ अंतरावरती असताना गोसावींना न भेटता आपण जेवण करणं हे बरं वाटत नाही, हे चांगलं वाटत नाही. न भेटताय देवाला कसं जेवावं. आता इथं ह्या जीवाची प्रवृत्ती, निष्ठा, निग्रह याचं चित्र आपल्याला दिसतं. दादोस जे आहे ते म्हणतात की आपण आंघोळ करू, जेवण करू आणि देमाईसा म्हणते की जवळच आलेलं आहे, देवाला न भेटता कसं जेवण करायचं. पण सारंग पंडित म्हणतात नाही नाही, तसं काही नाही, देवाच्या ठिकाणी गोसावींच्या ठिकाणी तसं काही नसतं. तिन्ही वेळ जेवावं आणि मग गोसावींच्या दर्शनाला जावं, असं केलं तरी काही हरकत नाही. त्याबद्दल मात्र तुम्ही गोसावींना काही सांगू नका का आम्ही असं म्हटलो आंघोळ करू, जेवण करून मग देवाला जाऊ. परत तुम्ही असं म्हटले, मग मी तुम्हाला असं सांगितलं की तसं काही नसतं, 3 वेळा जेवण करा आणि मग देवाच्या दर्शनाला जा, असं मात्र तुम्ही देवाला मात्र सांगू नका.
आता दादोसांना अनेक वेळा प्रचिती आलेली आहे, अनुभव आलेला आहे की आपण जी बी गोष्ट लपवली ती देवाला समजते, कळते, देव सर्वज्ञ आहे आणि तरीही ही जी प्रवृत्ती आहे ती जीवाची शक्यता जात नाही. आणि म्हणून दादोस देमाईसाला सांगतात की तुम्ही मात्र देवाला सांगू नका. आता देमाईसाला हे माहिती आहे, देमाईसा ह्या वेदवंत आहे, या काय सांगावं लागतं का म्हणले देवाला. देवाला सर्व कळतं, गोसावी काही जाणत नाही म्हटले, देव तर सर्वज्ञ आहे असं स्पष्ट देमाईसांनी सांगितलं. तेव्हा मोकानंद आणि लखुमाईसा बी हे ऐकत होत्या, शेजारीच होत्या त्या मात्र देमाईसाला म्हणतात तू बाजूला हो म्हणे, तू काही जास्त बडबड करू नको, तू काही जास्त बोलू नको. देवाला सर्व समजणार आहे, कळणार आहे ती गोष्ट वेगळी, परंतु तू मात्र सांगू नको म्हटले. तुला आम्ही सांगतो का तू सांगू नको. पंडित भुकेलेले आहे, त्यांचं पित्त उसळेल, त्यांना जेवू द्या आणि मग आपण गोसाईच्या दर्शनाला जाऊ. भूक राखून कसं जायचं म्हटले, पोटात भूक आहे, स्वस्थता नाही आणि मग त्या ठिकाणी आपण जायचं कसं, तर आपण त्यांना जेवू घालू आणि मग जाऊ असं त्यांचा सर्वांच्या मतेने एक निर्णय झाल्यामुळं देमाईसाला नाईलाज होतो. आणि मग ते म्हणतात ठीक आहे, आता तुम्ही सर्वांनी ठरवलंच आहे. मग सारंग पंडितांनी आंघोळ केली, तोपर्यंत यांनी स्वयंपाक केला. त्यांचं जे बी विधी आहे संध्या विधी आटोपला, तोपर्यंत यांनी चपात्या म्हणजे रोट्या केल्या, केळाचा मऊ गर होता तो केला आणि मग त्यांनी मऊ मऊ चपाती आणि केळाचा जो गर आहे तो स्वतः खाल्ला दादोसांनी. आणि रोटीचे जे काट आहे ते कडक रोटी केळाच्या साली मात्र देमाईसाला खायला दिल्या त्यांनी. आता देमाईसाला नाविलाज झाला आणि यांचं नरम असल्यामुळं त्यांनी पटपट जेवण केलं. सारंग पंडित लवकर जेवले, हात धुतले, तांबूळ घेतलं, कपडे घातले सर्व सदरा वगैरे आणि त्यांनी सर्वज्ञांना भेट करण्यासाठी जे आसू आणलेलं होतं सोन्याचं नाणं ते त्यांनी आपल्या शर्टला बांधलं, धोत्राला बांधलं आणि देमाईसाला काय म्हणतात, देमाईसा तुम्ही मागून या, तुम्हाला वेळ लागेल जेवायला, तुम्ही मागून या, आम्ही चालतो पुढं असं म्हणून घोड्याचं खोगीर लगाम व्यवस्थित त्यांनी केलं. सामान वगैरे जे घ्यायचं आहे गरजेचं आहे ते घेतलं आणि मोकानंदाला म्हटले ते मोकानंदा चला आता आपण पुढं जाऊ. त्यामुळं मोकानंदाने दुर्डी घेतली. लखुबाईसा, मोकानंद आणि दादोस हे लवकरच जेवण केल्यानंतर ते निघाले आणि देमाईसा मात्र तिथं जेवत बसली, कारण तिला सर्व जे उरलेलं होतं कडक होतं ते दिल्यामुळं तिला ते चावत नव्हतं, ती तिथंच बसली जेवण करत. आता सारंग पंडित पुढं निघून आलेले आहे, त्यांची सर्वांची भेट पण झाली, देवाची भेट झाली, दंडोत झाला, श्रीचरणावर मस्तक वगैरे टेकवलं, जे बी आहे ते केलं आणि त्यांनी जे आणलेलं होतं सुपाऱ्या, केळे, आंबे, दीड रोटी जे बी आहे ते देवाला त्यांनी सर्व वस्तू दिल्या. तेवढ्यात भेटीचं विधान वगैरे सर्व केल्यानंतर सर्वज्ञांजवळ बसले. परंतु आता देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे. देव म्हणतात तुमचं कोणी पाठीमागं राहिलं आहे का, अजून कोणी तुमच्याबरोबर आलेलं आहे का. आता यांनी काही सांगितलेलं नाही आमच्याबरोबर कोण आहे, काय झालं आहे, काय नाही. आणि अप्रत्यक्षरित्या देवानी त्यांना सांगितलं आहे का आम्हाला सर्व माहीत आहे, तुम्ही जे बी केलं काय झालं असेल ते बी सर्व माहीत आहे. परंतु तरीही जीवाची एक प्रवृत्ती असते लपून ठेवण्याची, काही न सांगण्याची. परंतु देवाला सर्व कळतं, देवाला सर्व समजतं ना. सर्वच अनेक लीळांमध्ये नाही, प्रत्येक लीळेमध्ये परमेश्वरत्व आपल्याला दिसत असतं, जाणवत असतं. परंतु ह्या लीळाचरित्रामध्ये जे सद्भक्त आहे हे एक जीव आहे आणि या जीवाच्या प्रवृत्त्या कशा आहे, त्या प्रवृत्त्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपण म्हणत राहतो, त्या प्रवृत्ती आजही आपल्याला दिसतात, आजूबाजूला असतात. आपणही बी कोणत्या प्रवृत्तीत बसतो याचंही आपण चिंतन करू शकतो. त्यांनी लपवलेलं आहे, त्यांनी काही सांगितलं नाही, पण तरी देव म्हणतात तुमच्याबरोबर कोणी आहे का, मागं राहिलं आहे का. आणि मग सारंग पंडित म्हणले जी देमाईसा आहे म्हणले ती येत आहे पाठीमागं. तोपर्यंत मागून लगे तोपर्यंत देमाईसा आली. यांचं सर्व झाल्यानंतर देमाईसा आल्यानंतर सर्वज्ञांचं दर्शन झालं. विडा सुपाऱ्या आसनावर त्यांनी ठेवल्या, नमस्कार केला, दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग सर्वज्ञांनी त्यांना बसण्यासाठी म्हटलं देमाईसा बसा, आमच्याजवळ बसा म्हटले. आणि त्यावेळं देमाईसा जवळ बसल्या. काय देमती तुम्ही इथल्या मागे, इथं कसं काय मागे राहिल्या म्हटले. आता देवाला माहिती आहे आणि देमाईसाला यांनी सांगितलेलं आहे का तू काही बोलू नको, काही सांगू नको. परंतु अप्रत्यक्षरित्या यांना दाखवायचं आहे का मला सर्व माहिती आहे, तुम्ही लपवा अगर लपवू नका. आपण यातून समज घेतला पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये अनेक कर्म करत असतो, चांगले वाईट, आणि कळत न कळत आपल्याला असं वाटत असतं की कोणी पाहिलंच नाही,
कोणाच्या लक्षातच आलं नाही. परंतु परमेश्वर ही अशी वस्तू आहे का त्या परमेश्वर सर्व साक्षी, म्हणजे परमेश्वराला सर्व समजतं, सर्व कळतं, सर्व जाणवतं. त्याच्यामुळे आपल्याबरोबर परमेश्वर आहे आणि परमेश्वर आपलं जे बी कर्म आहे ते बघतात. ही जरी भावना आपण निर्माण केली तरी आपल्याकडून चुकीचे कर्म करण्यासाठी आपण थोडासा विचार करू, 1000 वेळा विचार करू. ही प्रवृत्ती आपली जी आहे त्यातून आपण बाहेर पडण्याचा विचार करू. तर देव त्या देमाईसाला म्हणतात की ताऊ तुम्ही पाठीमागं का राहिले, तुम्ही तर यांच्याबरोबरच आले, मग तुम्ही पाठीमागून का आले, का राहिलात म्हणले. मग देमाईसा म्हणते जी रोट्यांचे तुकडे चावीनात म्हटले, कडक होते म्हणून उशीर लागला. सर्वज्ञ म्हणते रोट्या कसल्या रोट्या, म्हणजे आता देवाला त्यांच्याकडून काढायचं आहे. देमतीला तर यांनी दम दिलेला आहे, सांगू नका. मग देमतीला बोलतं करायचं म्हणजे नंतर तिला ती सांगेल आणि यांचं जे बी आहे पितळ उघडं पडेल. यांना लक्षात आणून द्यायचं आहे की आम्हाला सर्व समजतं, सर्व कळतं, आम्ही सर्वज्ञ आहोत. आणि त्यातून त्यांना अप्रत्यक्षरित्या जाणीव पण करून द्यायची. परंतु प्रत्येक जीवाला जाणीव होत नसते. तर म्हणजे तपिलं ओळखणारी एखादीच कुशाग्र बुद्धीचा जीव असतो आणि तोच परमेश्वराच्या भक्तीला योग्य असतो. देमाईसाला ते म्हणतात की रोट्या कसल्या रोट्या म्हटले, कडक, तू खायला वेळ लागला, काय भानगड आहे, काय नेमकं. मग देमाईसे मागील सर्व वृत्तांत सांगायला सुरुवात करते. आणि आता हे सांगायला सुरुवात केल्यानंतर समोर कोण आहे, सारंग पंडित आहे. आणि त्या सारंग पंडितांनीच त्यांना सांगितलेलं आहे ते सांगू नका, आणि त्याची ती चोरी आहे. त्यामुळं सारंग पंडिताची उपार कथा सर्व सांगायला तिनं सुरुवात केली. ती कथा सांगत असताना देमाईचं सारंग पंडिताकडे पाहायची आणि देवाला सांगायची. कारण आता सारंग पंडितांनी सांगितलेलं आहे आणि देवाने विचारल्यानंतर तिला माहिती आहे मला नाविलाज झाला, देवानेच विचारलं म्हणणं सांगणं लागणंच. तर देमाईसकडे पाहून ते गयावाया करायचे. आपणही बी कधीतरी आपली चोरी पकडल्यामुळं किंवा कोणीतरी आपल्याविषयी काही सांगितलं असं आपण गुपचूप त्यांना खानाखुना करतो, आपल्या गळ्याला हात लावतो, आपण असं करतो किंवा हातपाय जोडतो, गयावाया करतो की सांगू नको, लपव, तुला मी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीचं खुनाखाना करत होते. परंतु सारंग पंडितांनी किती खुनाखाना केल्या तरी देमाईचा मात्र जो वृत्तांत झाला होता सर्व देवाला सांगतात. आणि मग सर्वज्ञ अत्यंत महत्त्वाचा समज आपल्यालाही देतात त्यांच्या माध्यमातून. देव म्हणतात काय हो, इतर जड पार्थिव देवता तीर्थाजवळ जर तुम्ही गेले तर तिथं मात्र न खाता न जेवता जावं लागतं, तिथं उपवास करावा लागतो आणि मग देवतेचं दर्शन घ्यावं लागतं. हे तुम्ही तिथं पाळता, निग्रह पाळता. देवतेचा जो विधी आहे तो विधी करत असताना तुम्ही सर्व गोष्टी पाळता आणि मग ते तुला इथं नाही म्हणजे तेवढं बी इथं करू शकत नाही का म्हटले. जे तिथं पाळताय तेच इथं पाळा, त्यात विशेष काय आहे म्हटले. बरं तुम्ही तिथं पाळत नसते तर गोष्ट वेगळी, परंतु देवतेकडे जाताना तुम्ही उपवास करतात, न जेवता जातात, निग्रह करतात, तेवढा वेळ कळ काढतात आणि तेवढंही तुम्हाला करता येणार नाही का, करता आलं नाही का म्हटले. आणि बरं ठीक आहे, जरी नाही करता आलं तर सांगात धर्म काय आहे की नाही. तुम्ही खाल्लं आहे, तिला खायला लावलं आहे, तिला टाकून तुम्ही पुढं निघून आलेले आहे. ती काय सांगत होती तेही तुम्ही ऐकलं नाही. बरं ठीक आहे, नाही ऐकलं तर नाही ऐकलं, पण सांगात धर्म. आपणही कुठंतरी प्रवासाला निघालो, 5-10 लोक असले, काही अडचण आली तर मग आपण नाही त्याला का टाकून जाऊ आपण, चला आपण निघून जाऊ. पण आपण म्हणतो नाही, आपण बरोबर आलो आहे तो बरोबरच जायचं आहे. सांगात धर्म त्यालाही काहीतरी इथिक्स असतं, काहीतरी तत्त्व असतं आणि म्हणून तो सांगात धर्मानीमुळं तरी तुम्ही तिला टाकून यायला नव्हतं पाहिजे. परंतु म्हणजे आमच्याकडं सुद्धा एक सांगात धर्म होता म्हटले आणि आम्ही एकदा सांगात धर्म केला होता आणि मग देवानी अशा ठिकाणी जी लीळा होऊन गेलेली आहे आपली, की जे चोराला पकडल्यामुळं चोराच्या सोबतीला देवानी सांगात धर्म करून त्या चोराला सोडवलं होतं. ती कथा, ती लीळा एकांकीची देव इथं सांगतात. म्हणून सर्वज्ञांनी एकांकातील चोराची गोष्ट तिथं सांगितली की बघा आम्ही सुद्धा सांगात धर्म सांभाळला आणि तुम्ही तर दररोजच हिंडणारे फिरणारे माणसं एकामेकाबरोबर सांगात धर्म समजत नाही, सांगात धर्म तुम्ही सांभाळत नाही. जो सांगात धर्म तुम्ही सांभाळत नाही तर इकडचा धर्म कसा सांभाळाल. अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये जो बी धर्म आहे, कर्तव्याचा धर्म आहे, कुटुंबाचा धर्म आहे, सामाजिक जीवनामध्ये समाजाच्या प्रती असलेला धर्म आहे, व्यावसायिक जीवनामध्ये व्यवसायाचा धर्म आहे, नोकरीच्या ठिकाणी नोकरीचा धर्म आहे, तो तिथं धर्म आपण सांभाळला पाहिजे. जर तिथं आपण तो धर्म सांभाळला नाही
तर परमेश्वराचा धर्म आपण सांभाळू शकत नाही. आपल्याला वाटतं परमेश्वराचा धर्म जो आहे तो इथं आल्यानंतर जी बी पूजा अर्चा जे बी करायचं ते करायचं, पंक्ती द्यायच्या, साधुसंतांचं पूजन करायचं, बस आपला संबंध संपला. परंतु तसं नाही आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाचा विचार करून, त्या चौकटीत बसून धर्माचा विचार करून आपण तिथं इमाने ईद्वारे आपली ड्युटी, आपलं कर्तव्य जे जे आहे ते जर आपण पार पाडत असलो तर तीच चाल, तीच प्रतिकारणता परमेश्वराच्या धर्मापर्यंत आपल्याला घेऊन येत असते. आणि धर्मात आल्यानंतरही त्या संस्कारातूनच आपण धार्मिकता करत असतो. आपलं असं आहे, मंदिरात जायचं धार्मिकता करायची, आश्रमात यायचं धार्मिकता करायची, परंतु व्यवसायाच्या ठिकाणी अनैतिकता करायची, चोऱ्यामाऱ्या करायच्या, खोटेपणा करायचा, कुटुंबात तसंच, नोकरीत तसंच, व्यवसायात तसंच, तर ती जी प्रतिकारणता आहे ती बी इथंच येणार आहे. त्याच्यामुळे तिथं सांभाळाल तर इथंही सांभाळाल, पण तिथं न सांभाळता इथं सांभाळू शकत नाही. तिथं जसं राहाल तसंच इथंही राहाल. पुन्हा नैतिकता हा धर्माचा पाया आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो त्यावरती धर्माची चाल, त्यावरती धर्माची प्रतिकारणता वाढत असते आणि तिथपर्यंत आपण जात असतो. म्हणून आज आपण ह्या ठिकाणी नामधारक वासनिक आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये जे बी करत असतात, समाजामध्ये कसं राहता यावरती त्यांचा धर्माची प्रगती ठरलेली राहते. असं होत नाही की तिथं वेगळं इथं वेगळं. जीव हा एका वेळेस एकच ठिकाणी राहील आणि एका वेळेस एकच कार्य करेल असा माणूस नाही आहे जगामध्ये का तो घरात खोटा बोलत नाही पण बाहेर खोटा बोलतो, किंवा घरात फसवत नाही परंतु बाहेर फसवतो, असं नाही आहे. ती प्रवृत्ती आहे, ती वृत्ती आहे. तो घरातही फसवतो, बाहेरही फसवतो, सर्वांना फसवतो, स्वतःलाही फसवतो. तो सर्वांशी खोटं बोलतो आणि स्वतःशी खोटं बोलतो. त्याच्यामुळे ही प्रवृत्ती, ह्या प्रवृत्तीनं आपण जर बाहेर पडलो आणि बाहेर पडू शकलो तरच परमेश्वराच्या धर्मावरती जाऊ शकतो. परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या या लीळेच्या माध्यमातून, सारंग दादोसांच्या माध्यमातून, या सर्व भक्तांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी समज दिलेली, खूप मोठं ज्ञान दिलेलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर मात्र सारंग पंडित ओशाळले, कारण सारंग पंडित, दादोस नाही, सारंग पंडित आणि हे सर्व भक्त लोक बरोबर आलेले होते. तर सारंग पंडित ओशाळले. त्यांना सर्वज्ञांना आसू अर्पण करायची होती, ते बी विसरले, तीही केलीच नाही त्यांनी. म्हणजे अप्रत्यक्षरित्या विसरले नाही, त्यांनी वासना तर निर्माण केली होती का देवाला आसू द्यायची. परंतु इथं आल्यानंतर, हे सारं घडल्यानंतर एक आपली चोरी पकडली आणि मग आपला भाव बदलतो, तसा त्यांचा भाव बदलला. भाव व्यभिचारी भाव बदलला आहे. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्यांचे जे अडथळे ते दूर करून त्यांच्याकडून ते स्वीकारायचं आहे आणि परमेश्वर ते स्वीकारणार आहे येनकेन प्रकारे. जर परमेश्वराला स्वीकारायचं असेल तर तुमची प्रवृत्ती जरी बदलली आणि तुमची देण्याची वृत्ती जरी नसली तरी देव स्वीकारतो. आणि स्वीकारायचे नसेल तर तुम्ही कितीही काही करा तरी स्वीकारत नाही. सारंग पंडितांनी जे एक सोन्याचं नाणं आणलं होतं देवाला देण्यासाठी, तिथं आता त्यांचा निर्णय बदलला का काही आता द्यायचं नाही, कॅन्सल. आता एवढं सारं झालं आहे, सारी चोरी पकडली आहे, याचा अर्थ हे नाणं काय देवाला माहीत नसेल का? आणि आपली विचारधारा, आपल्या मनात आलेला जो भाव आहे तो बदलला, हे काही देवाला माहीत नसेल का? पण तरी सारंग पंडिताची जी प्रवृत्ती आहे ती सोडत नाही. या प्रवृत्तीवरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे का जो किती त्याला सांगितलं तरी त्या प्रवृत्तीतून तो जीव बाहेर पडत नाही. आणि मग त्यानंतर देवाने काय केलं हे बघा. आपण सर्वज्ञापुढे सारंग पंडितांनी काय केलं, आणलेल्या सर्व सुपाऱ्या ठेवल्या होत्या. सर्वज्ञ त्या पाहत होते आणि सारंग पंडित त्यांना काय म्हणले, जी या ताज्या सुपाऱ्या आहे, आम्ही बाजारात जाऊन एकदम चांगल्या निवडून सुपाऱ्या आणलेल्या आहे. आणि मग देवानी श्रीकारात एक सुपारी घेतली, कारण ते आता त्याला त्याची चोरी पकडली आहे. चोरी पकडली म्हटल्यानंतर तो वशाळला, त्याला गिल्टी फील झालं आहे आणि आता तो विषय बदलायचा. या विषय बदलाच्या अनुषंगाने तो देवाला सांगतो आहे की या सुपाऱ्या खूप सुंदर आहे, खूप चांगल्या आहे, ताज्या आहे, आम्ही खास तुमच्यासाठीच आणल्या देवा, तसं काही नाही आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो स्पष्टीकरण करायला लागला, आपल्या चुकावरती पांघरून घालायला लागला. परंतु देवानी बघा त्याचा भाव कसा आहे, त्याची वृत्ती कशी, त्याची प्रवृत्ती कशी, हे त्यातून देवाने दाखवलं आहे. एक सुपारी श्रीकारात देवाने घेतली आणि देव त्यांना म्हणतात, पांड्या ही सुपारी कशी आहे सांगा, शुद्ध आहे की अशुद्ध आहे म्हटले. आता त्यांनी सुपारी आणलेली होती, निवडून आणलेली, तो म्हणणार चांगलाच. सारंग पंडित म्हणाले, अहो स्वच्छ शुद्ध आहे ती, आत्ताच नवी ताज्या राशीतून आम्ही निवडून सुपाऱ्या आणलेल्या देवा तुमच्यासाठी, ती 100% उत्तमच असणार आणि उत्तमच आहे म्हटले. सर्व म्हणाले, आम्ही म्हणालो ही शुद्ध नाही, तुम्ही म्हणता शुद्ध आहे, पण आम्ही म्हणतो शुद्ध नाही, ही चांगली नाही आहे, काय म्हणणं आहे तुमचं? तर तो म्हणतो नाही,
देवा तसं नाही आहे, ती शुद्धच आहे, ती उत्तमच आहे, पण तरी देव म्हणतात मग काय करायचं, पैज लावायची. आता आपणही काही वेळेस असं करतो की एक हा म्हणतो एक नाही म्हणतो, मग पैज लावा म्हणतो. ज्याला कॉन्फिडन्स येतो पैज लावतो. आता देव आहे, देवाला तर माहिती नेमकं काय करायचं आहे आणि देव काही करू शकतात. त्याला मात्र कॉन्फिडन्स आहे की आपण स्वतः ताज्या सुपारीतून निवडून सुपाऱ्या आणलेल्या, याचा अर्थ त्या उत्तमच आहे. देव म्हणतात मग लावा पैज. म्हणजे ठीक आहे. नजरेनं त्यांच्या टोपऱ्यात असलेली आसू ते दाखवितात का तुमच्या ठिकाणी एक आसू आहे, ती द्यावा लागेल तुम्ही जर हारले तर. आता त्यांनी देवासाठीच आणलेली होती, परंतु देण्याची प्रवृत्ती त्याची बदललेली आहे आणि देवाला मात्र घेण्याची प्रवृत्ती आहे. देव म्हणतात ती जो तुमच्याकडं आसू आहे ती तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही हारले तर. तर देव म्हणतात ठीक, तर मग ती आसू जाईल म्हटले, मग ती तुमच्याकडून आम्हाला घ्यावं लागेल जर तुम्ही हारले तर. ते म्हणले ते ठीक आहे, हो काजी म्हटले. गोसावींचीच आहे नाही का म्हटले, ती तुमचीच आहे म्हटले देवा, काय हरकत नाही. मग देवाने काय केलं, बोटाच्या चिमटीनं म्हणजे देवाच्या सुपारी धरून फोडली. फोडल्यानंतर 2 तुकडे झाले आणि ती काळपट निघाली, म्हणजे खराब निघाली. सारंग पंडित पाहतच राहिले की आपण तर निवडून आणली होती, चांगली आणली होती, ही तर काळपट निघाली, खराब निघाली. हे काय जी म्हणले, नव्या ताज्या राशीतून मी निवडून आणली होती, परंतु ती खराब निघाली. आता नावीलाज म्हटले. तरी पण इथे काय आहे, त्या सुपारीमध्ये पाणी काहीतरी मुरलं असेल, त्याच्यामुळे ती खराब झाली असेल. जीव बघा कसा आहे, स्वतःचं पितळ उघडं पडलं आहे, स्वतः हारलं आहे, तरीही स्पष्टीकरण करण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे का नाही ती खराब नव्हती, परंतु ते पाणी मुरलं असेल त्याच्यामुळे खराब झाली असेल, ते आमच्या लक्षात आलं नाही, असं नाही तसं नाही. आपण स्पष्टीकरण करतो, आपण चुका मान्य करतो, आपण चुका मान्य केल्या पाहिजे, कबुली दिली पाहिजे. परंतु सारंग पंडिताची तीच चूक झाली. त्यांनी चुका मान्य करायच्या ऐवजी त्याच्यात पाणी मुरलं असेल आणि म्हणून ती खराब झाली असेल, त्या पाणी मुरल्याने ती सडली असेल म्हटले. तर देवानी सर्व दोन्ही तुकडे त्यांना दाखवले, बघा तुमच्या समोर आहे म्हणली, खराब आहे का नाही म्हणले खराब आहे. मग देवानी परत काय केलं माहिती आहे, ती सुपारी परत जोडली. जोडल्यानंतर लगेच परत ते म्हणतात पांड्या आता ही सुपारी शुद्ध की अशुद्ध सांगा म्हटले. आता त्यांनी स्वतः पाहिलेली होती का सुपारी खराब आहे आणि तीच सुपारी देवानी परत जोडली ना आपल्याला विचारताय, याचा अर्थ ती खराबच आहे, आता ती चांगली कशी असू शकते. ते म्हणे खराब आहे, आत्ताच मी पाहिली. म्हणले नक्की? म्हणे हो नक्की. पण म्हणे आम्ही म्हणतो चांगली, काय म्हणायचं तुम्हाला. आता देव जरी चांगले म्हणत असले तरी त्यांनी पाहिली आहे, त्याच्यामुळं त्याच्या डोक्यात एकच आहे का त्यांनी खराब आहे. ऑलरेडी देवाने अप्रत्यक्षरित्या त्याला सांगितलेलं आहे का आम्ही जे म्हणतो ते खरं होतं. त्यांनी नंतर आता पहिला अनुभव ठीक आहे, परंतु दुसऱ्या अनुभवाने तो म्हणायला पाहिजे का देवा तुम्ही म्हणताय चांगली तर ती चांगली होईल, चांगली असू शकते. कारण तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही करू शकता, परंतु ती प्रवृत्ती नसल्यामुळं, ही जीवाची एक वृत्ती असते, ती वृत्ती त्याची नसल्यामुळं तो म्हणतो नाही खराब आहे, कारण तुम्ही आता आम्हाला दाखवली. देव म्हणतात ती चांगली आम्ही म्हणतो, पण तो म्हणतो नाही चांगली नाही. अशा पद्धतीनं ती चांगली निघणार नाही आहे, अशी काळी कुजलेली आम्ही पाहिली, त्याच्यामुळं आता ती कशी निघणार म्हटले. तर देवाने परत ती दाखवली तर ती शुद्ध निघाली, चांगली निघाली. एकदम चांगली सुपारी, जशी निळी भोर असते आतमध्ये, तशा पद्धतीनं ती सुपारी निघाली. आणि मग सारंग पंडित फार प्रभावित झाले. आता सारंग पंडित अनेक वेळा प्रभावित झालेले, परंतु सुधारले नाही. देवाला त्यांनी ओळखलं, पण श्रीकृष्ण महाराजच आहे. त्यांनी स्वतः कबूलही केलं, इतर वेळेस त्यांनी बोलूनही दाखवलं, परंतु तरीही ते सुधारलेले आपल्याला दिसत नाही. आणि देवानीसुद्धा त्यांच्या विनंतीला अनेक वेळा मान देऊन त्यांचं जे बी आहे ते स्वीकारलं, कारण पुढं जाऊन त्यांना त्यांची अयोग्यता नासायची. देवाला देव दयाळू माळू कृपाळू आहे, ज्ञानाला प्रेमाला पात्र करायचं आहे. त्यांची काहीतरी पूर्वकर्माची जोड असेल, कणव असेल, आणि त्यांच्या निमित्ताने त्यांची मुलगी आहे, त्यांची पत्नी आहे, ती अधिकारी जीव असल्यामुळं त्यांना परमेश्वराला पुढे जाऊन परमेश्वर अनन्यभावी शरण आणून अनुसरून करून त्यांना प्राप्तीला न्यायचं आहे. म्हणजे देव एका जीवाच्या माध्यमातून अनेक जीवांना योग्य करत असतात. आणि त्या पद्धतीनं हे देवाचं कार्य देवालाच माहिती, देवाच्या लीळा ज्या आहे त्या देवालाच माहिती. पण आपण त्या समजून उमजून घेऊन आपल्यामध्ये काय बदल करायचा आणि तो बदल परमेश्वरापर्यंत आपल्याला कसा न्यायचा याचा आपण विचार करायचा आहे. ते चांगले निघाल्यामुळं ते प्रभावित झाले आणि आता नावीलाच झाला, पैज हरले होते. आणि मग देवाने सांगितलं का ती आसू आणा. लगेच त्यांनी ती हिसकावूनच घेतली. देवाने ती आसू घ्यायची होती, ती घेतली आणि
देवाने बाईसांकड भिरकवली, म्हणजे दिली. सांगितलं की ही उपारासाठी आमच्या उपयोगी लावा म्हटले. आणि ती घेतल्यानंतर गोसावींनी ती दिल्यानंतर तो सारंग पंडित त्याच्या पुढं जाऊन काय म्हणतो, नाही नाही देवा, ही तुमचीच होती, कारण आमच्या मनामध्ये आम्ही संकल्प केला होता की ही तुम्हाला द्यायची आहे आणि त्यामुळे ती तुमचीच होती, ती तुम्हालाच दिल्या गेली. आमच्याकडं काही अभिलाषा नव्हती, असा मी तिला अभिलाष केलाच नव्हता. परंतु आता ते चुकलं आहे तरी तो मान्य करत नाही. आणि नंतर मग देवाने कटाक्ष टाकल्यानंतर तो म्हणतो, नाही नाही, माझ्यामध्ये अभिलाष निर्माण झाला, मी तुम्हाला देण्याची एक मानसिकता तयार केली होती, संकल्प केला होता, परंतु इथं आल्यानंतर माझे बदल झाला, ती लालच तयार झाली आणि अभिलाष निर्माण झाल्यामुळं मी ती देऊ शकलो नाही, मी चुकलो. म्हणून गोसावींनी पैजेत ती आमच्याकडून घेतली म्हटले. आणि त्याच्या अनेक वेळा चुका दाखवूनही देवानी मग त्या चुका शेवटी त्यांनी मान्य केल्या. परंतु तरी सारंग पंडित ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला आपण समजून घेतलं पाहिजे. त्या प्रवृत्तीत आपण बसतो आहे का, तसं आपल्याकडून कधी होतं आहे का, कधी झालं आहे का, आणि तसं न होण्यासाठी आपल्याला काय निग्रह करावा लागेल हे आपण समज निर्माण करून घ्यायला पाहिजे. का देवाने जे ठरवलेलं असतं देव ते करतात. आपला भाव शुद्ध असला पाहिजे, आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपली विचारधारा शुद्ध असली पाहिजे, आपलं बोलणं वागणं जे बी आहे ते जसं आहे तसं आतून शुद्ध असलं पाहिजे आणि बाहेर आहे तसं दिसलं पाहिजे. यदा कदाचित आपण तसं नाही केलं तर देवाच्या नजरेत देवाकडून कोणत्याही गोष्टी लपल्या जात नाही, चुकल्या जात नाही आणि देव आपल्याला पकडणारच आहे. आणि ते कर्म आपल्याला लागणार आहे आणि ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. म्हणजे फसत आपणच असतो, आपण कोणालाही दुसऱ्याला फसू शकत नाही, ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर सारंग पंडितांनी देवाला आंबे आणलेले होते भेट देण्यासाठी. त्या आंब्यामध्ये भरलेली दुर्डी समोर ठेवलेली होती. आता काही लीळाचरित्रामध्ये हे जे सारंग पंडिताची मुलगी आहे धानाईसा, त्या धानाईसानी हट्ट धरला होता की बाबांसाठी आंबे न्यायचे, आंब्याचा सीझन होता आणि त्या धानाईसानी आपल्या सारंग पंडिताला म्हणजे आपल्या वडिलांकडे हट्ट धरून तो आंबा आणला होता. आणि ज्यावेळेस तो घेतला त्याच वेळेस तिचा भाव असा होता का हा बाईसांसाठी आंबा, हा याच्यासाठी आंबा, हा माझ्या बाबांसाठी आंबा. तर तिचा भाव इतका उत्कट होता की तिथूनच देवाने तो स्वीकारला होता. म्हणजे देव आहे वेरूळला आणि यांनी बाजारातून आणलेला जो आंबा आहे देवगिरीतून, तिथंच देवाने तो स्वीकारला होता. तर अशा पद्धतीनं तो आंब्याची टोपली देवाच्या समोर ठेवली आणि देवाने एकच श्रीकारात आंबा घेतला आणि तो बाजूला ठेवला, अवलोकन केलं, त्याचा स्वीकार केला आणि दुर्डीतून बाजूला ठेवला. आता तोपर्यंत सगळी तयारी करून बाईसा आंबे नेण्यासाठी येतात आणि दुर्डी नेऊ लागतात. तर तो आंबा त्या बाईसांना दिसतात. तर देव म्हणतात, बाई हा आंबा वेगळा ठेवा, हा काही नेऊ नका म्हटले. बाईसांना वाटलं सारीच आंबे आहे, तो बी आहे, तो घ्यायला लागली. पण देवाने सांगितलं तो आंबा तुम्ही नेऊ नका, तो इथंच ठेवा, वेगळाच ठेवा. बाईसा म्हणल्या, का बाबा, कशासाठी? तर देव म्हणतात त्याचा आम्ही स्वीकार केला म्हटले. स्वीकार केला आहे, आम्ही अवग्रहण केलेलं आहे म्हटले त्याच्यात. तर बाईसांना आश्चर्य वाटलं का असं कसं काय स्वीकार केला. आणि मग बाईसांनी तो आंबा हातात घेतला, बिलबिला करून पाहिला तर त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याचा देठ तसाच होता. पिळून पाहिला तर त्यातून हवाच निघाली, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक थेंबही रस नव्हता. जसं एखाद्याने चाटून चुटून खावं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस निघालाच नाही म्हटले. बाईसांना आश्चर्य वाटलं. बाईसा म्हणले, बाबा हे असं कसं काय झालं म्हटले. आंब्यामध्ये रस नाही, तुम्ही म्हणता स्वीकारला, देठ पण तोडलेला नाही आहे, तसाच आंबा आहे आणि त्याच्यात फक्त हवा आहे, ते एक कसं काय म्हटले. आतून फक्त हवाच निघाली, आत काही दिसेना म्हणले. बाबा चाटून पुसून घेतल्यासारखं आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात, बाई तुम्हाला म्हटलं होतं की हा आंबा तुम्ही नेऊ नका, आम्ही तो स्वीकार केलेला आहे म्हटले. आता बाईसा म्हणले, हे काय बाबा, देठ तर तसाच आहे, तुम्ही म्हणता स्वीकारला, तर आम्हाला आमच्या डोक्याबाहेरचा विचार आहे तो, आम्ही कसं समजणार का तुम्ही तो स्वीकारला आहे. आता बाईसा प्रेमी भक्त जरी असल्या तरी एक सहजच चिकित्सा उत्सुकता माणसाला असते का देव म्हणतात स्वीकारला, देठ तसाच आहे. कारण आपली एक माणसाची प्रवृत्ती असते का आंबा त्याचा देठ तसाच, तो काढल्यानंतर बिलबिला करून मग त्याच्यातून सर्व निघणार आणि पूर्ण खाल्ल्यानंतर तो आंबा आंब्यासारखा दिसतच नाही. मग त्याची पूर्ण कोय बाजूला पडलेली असते, कातडं बाजूला पडलेलं असतं, हे आपण पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं ना. तसाच आंबा स्वीकार कसा पडला, बाईसांना असं वाटलं. आणि मग बाई अशा प्रकारे विषयाचा उपभोग घेणं असतंच म्हटले. विषयी पुरुष अशा प्रकारे विषयाचा उपभोग घेतात म्हणले. अहो जे जीव आहे, जे विषय आहे
त्या पद्धतीनं त्याचा रस काढणं, त्या पद्धतीनं ते खाणं, अशा पद्धतीचं असतं. विषय भोगाचं ज्ञान कोणालाच नाही म्हणले. कसं खावं, काय खावं, कोणाबरोबर काय खावं, कशाबरोबर काय खावं, सकाळी काय खावं, संध्याकाळी काय खावं, याचं ज्ञान काहीच नाही. आणि आपण ते अनुभवतो. आपल्या खाण्यामध्ये थोडाफार बदल झाला तर आपल्या शरीरामध्ये लगेच बदल होतो. डोकं दुखतं, पोट दुखतं, डिसेंट्री सुरू होते, ताप येतो, अनेक गोष्टी होतात. मग पहिल्यांदा डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टर पहिले म्हणतात तुम्ही काय खाल्लं. म्हणजे ते एक नॉलेज आहे, ते एक ज्ञान आहे. आणि ते आपण जर सांगितलं का बाबा असं असं खाल्लं, तिखट खाल्लं, इकडे गेलो तिकडे गेलो, शिळं खाल्लं, त्यातून मग ते फूड पॉयझन झालं आहे का, पित्त झालं आहे का, ॲसिडिटी झाली, नेमकं त्याचं निदान करून एक अंदाज करून गोळ्या औषध दिल्या जातात आणि मग आपण बरं होतो. देव स्पष्ट सांगतात की इथं खाण्याचं म्हणजे अर्थात विषय उपभोगाचं कोणालाही ज्ञान नाही म्हटले. विषय भोगाचं ज्ञान कोणालाच नसल्यामुळं ते काय खातात, कशाबरोबर खातात याचं ज्ञान नसल्यामुळं ते कशाबरोबर काही खातात म्हणले. कोणालाच काही त्यातलं नॉलेज नसतं. विड्यामध्ये किती फुडी घ्याव्यात याचंसुद्धा ज्ञान नसतं म्हटले. आणि हे ज्ञान कोणाला आहे म्हटले, थोडंसं इंद्रादिक जाणतात म्हणले. इंद्रादिक जे देवता आहे या थोड्याफार जाणतात म्हणले. कलियुगामध्ये विषय भरपूर आहे म्हणले. कलियुगी विखोप भरपूर आहे पण विषय नाही. म्हणजे विषय भरपूर आहे पण त्या विषयाला उपभोगणारा आणि त्याचं नॉलेज घेऊन त्याचा भोग आपल्याला स्वीकारणारा असा कोणीच नाही म्हणले. ते नॉलेजच नाही म्हटले. फक्त श्रीकृष्ण महाराज आहे. विखोते श्रीकृष्ण भोगो जाणते म्हणले. श्रीकृष्ण महाराज ते जाणत होते. अर्थात श्रीकृष्ण महाराज जाणत होते आणि स्वामी जाणत होते. एकच असल्यामुळं परमेश्वरच हे जाणू शकतात म्हटले. द्वापारयुगात श्रीकृष्ण चक्रवर्तीने विषयाचा उपभोग घेतला म्हटले. विषयी पदार्थ होते पण विषयी पुरुष होता. द्वापारयुगामध्ये विषयी पदार्थही होते आणि विषयी पुरुष अर्थात परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज पण होते. म्हणून तेच करू शकले म्हणले. अर्थात दुसरा कोणीच नाही करू शकत. मग बाईसा म्हणल्या हे सार्वभौम राजे वगैरे जे आहे, मंडळी जे आहे ते तर खूप विचार करतात. आपण ऐकलेलं राहतो. जे मोठे लोक असतात त्यांच्याकडे डॉक्टर असतात, तज्ज्ञ असतात, मार्गदर्शक असतात, ते मात्र मग त्यांनाही नॉलेज नाही का, असं बाईसा सहजच चौकशी करते. देव म्हणतात बाई हे राये मंडळी जे आहे ते फक्त काय करतात, वासना थांबवतात. अर्थात त्यांनाही नॉलेज नसतं. ते फक्त इतर जे त्यांचे तज्ज्ञ असतात त्यांना मार्गदर्शक करणारे, तर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून ते कशावरही खाऊ नये. संध्याकाळी असा पदार्थ खाऊ नये, दुपारी तसा पदार्थ खाऊ नये, ह्या पदार्थावर हा पदार्थ खाऊ नये. फक्त त्याचा परिणाम होऊ नये शरीरावरती त्या राजाच्या किंवा त्या व्यक्तीच्या, त्या अनुषंगाने ते फक्त मार्गदर्शन करतात. अर्थात तेही काय खावं कशावर खावं हे नॉलेज नाही आहे. फक्त काय कशावर काय खाऊ नये हे नॉलेज आहे आणि आपल्याला ते अनुभव आहे. आपणही काही गोष्टी पाळत असतो, कधीतरी ऐकत असतो, कोणीतरी डॉक्टरनी सांगितलेलं असतं या पदार्थावर हा पदार्थ खाऊ नये अन्यथा फूड पॉयझन होईल, त्रास होईल, डिसेंट्री होईल, जे बी असेल ते. त्याच्यामुळं यात थोडंसं नॉलेज आहे म्हटले. आणि यंत्रोडा होईजे तो विसिटा विको भोगणे, विखो तो हावभोज भोग सरे. विषय जो आहे हा पुन्हा पुन्हा भोगणं म्हणजे हा उष्टा भोग आहे म्हटले. हे विषय जे आहे हावभावानेच फक्त भोगल्या जातात. अर्थात जी प्रवृत्ती आहे ती वृत्ती आहे ही बाह्य अंगाने फक्त हावभावाने भोगायची असते. परंतु ही प्रवृत्ती जीवाची असू शकत नाही. त्या जीवाला असं वाटतं कधी खाऊन, किती खाऊन, कसं खाऊ. त्याप्रमाणे मग ते जड पदार्थ असेल, चेतन पदार्थ असेल, त्याच्यामुळे ते नॉलेज नसल्यामुळं ते त्यात अडकून जातात आणि तिथूनच ते धर्मावरून पतित होतात. आणि आत्तापर्यंत आपणही याच्यावरूनच पतित झालेलो आहे. म्हणून धर्मात परमेश्वराने आपल्याला सर्वच नॉलेज दिलेलं आहे. खाणं, पिणं, उठणं, बसणं, झोपणं, बोलणं, प्रवास करणं सारंच नॉलेज दिलेलं आहे. हाही धर्मच आहे. म्हणून आपण प्रवास कसा करायचा, कोणाबरोबर करायचा ते जरी तुम्ही सांभाळलं तरी एक प्रकारे धर्म सांभाळल्यासारखा आहे. किती बोलायचं, कोणत्या ठिकाणी बोलायचं, सभेमध्ये किती बोलायचं, लोकांसमोर किती बोलायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, हा जो सेन्स आहे हा एक अध्यात्माचाच एक भाग आहे. परंतु आपण अध्यात्म म्हणजे फक्त पूजापातीपर्यंतच मर्यादित असल्यामुळं आपल्या जीवनाशी ते निगडीत नाही आहे असं आपण समजून घेतलं आहे आणि तिथंच आपली गलत झालेली आहे. देव म्हणतात नरविरू अतिपरी विषय नष्टू नाही. नरविरू आहे म्हणजे लढाई करणारा 1000 लोकांना मारू शकतो, एवढा तो राजा, एवढा तो शूरवीर असू शकतो. परंतु 1000 माणसांना मारणारा हा नरवीर विषयाला हरून जातो. विषयाच्या अनुषंगाने विषयाला तो नष्ट करू शकत नाही. विषयामध्ये तो हरून जातो म्हटले. विषयवीर होऊ शकत नाही म्हटले. आणि धर्म नष्ट अतिपरी विषय नष्ट नाही. धर्माला भ्रष्ट करणारे आहे, धर्माला नष्ट करणारे, धर्माला सोडणारे आहे. परंतु विषयाला नष्ट करणारे ह्या कलियुगामध्ये पुरुषच नाही म्हटले.
आणि क्षणोक्षणी आपल्याला विषय आहे, विखो आहे, क्षणोक्षणी आपल्याला अडथळे आहे, अडचणी आहे, अविधी आहे. क्षणोक्षणी परमेश्वरांनी त्याग करायला लावलेला आहे, प्राप्त विषयांचा त्याग करायला लावलेला आहे. आणि तो जर आपल्याकडून होत नसेल तर आपण विषयाचं नष्ट करू शकत नाही. विषय आपल्याला नष्ट करतो. म्हणून आपण नरवीर नाही, आणि नरवीर झाल्यानंतरच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने याच्यावरती विकार आहे, विकल्प आहे, हिंसा आहे, नकारात्मक विचार आहे, याच्यावरती आपल्याला मात करून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचता येऊ शकतं. आणि तोच धर्म परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, लीळा खूप मोठी आहे, त्यातून दिलेला समज आपल्याला खूप मोठी आहे, परंतु आपल्या बुद्धीला पेलवेल, आपल्या व्यवस्थेला अवस्थेला पेलवेल अशा पद्धतीने जर ते समजून घेतलं तर नक्कीच परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात आपण टिकून परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक प्रवास करत परमेश्वराकडून समज घेऊन आपल्या जीवनामध्ये बदल करून परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. विषय एकमुख नाही, विषय अनेकमुख आहे. आणि मग ते अनेकमुख विषयाचे मानपान, पैसा, अडका, देणं घेणं, व्यवहार ह्या साऱ्याच गोष्टी आहे. आणि त्याला नष्ट करणं एवढं सोपं नाही. लालच ही सर्वात मोठी गोष्टी आपण दररोज अनुभवत असतो. आपण लालचीची पोटी आपले कितीतरी आयुष्य बर्बाद केलेले आहे. आणि आज धर्माचं बोध झालेला आहे. त्या लालचीतून आपण जर बाहेर पडलो तरच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. तर हा जो विषय आहे या विषयावरती मात करणं म्हणजे धर्माला स्वीकारणं. धर्माला स्वीकारणं म्हणजेच परमेश्वराला स्वीकारणं आणि परमेश्वराला प्राप्त करणं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.